तर इकडे बघते आपली ना चटणी मस्तपैकी रेडी झालेली आहे. ही खोबऱ्याची पूर्ण आणि मिरची सर्व लसणाची चटणी आहे आणि छान रेडी झाली आहे. पाट्यावर आता सर्व आजी निघून घेते. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज ना आपण पाट्यावरची कोकणातील प्रसिद्ध चटणी बनवणार आहोत आणि तुम्हाला आज खास करून ना म्हणजे आजीच्या हातची चटणीची रेसिपी पाहायला मिळणार आहे. आपल्या खूप व्हिडिओच्या खाली गावाला कधी पण आपण येतो ना तेव्हा नेहमी कमेंट असतो की दादा ही पाट्यावरची चटणी आम्हाला एकदा शेअर करा. तर आज फायनली आपण त्याची आज व्हिडिओ बनवतोय आणि ही चटणी ना म्हणजे खोबरा, त्याच्यानंतर मिरची आणि लसणाची असते आणि एक नंबर लागते. तुम्ही भाकरी, चपाती, नाचण्याची भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता. तर मंडळी, इकडे ना आजी आता सर्व चटणी वाटते पाट्यावरती. हे बघते, हा पाटा आहे धुवून वगैरे घेतलाय आजीने आणि इकडे सर्व सामग्री घेतली चटणी वाटण्यासाठी. आजी काय काय लागतं चटणीला? तिल्या, खोबरा आहे ना, खोबरा, मीठ, लसूण आणि वली मिरच्या. मिरची किती लागणार आहेत? किती 6-7 असतील. 6-7 मिरची तुकडे करून घेतलेत आणि इकडे लसणी सर्व आपल्याला 7-8 लसणी लागणार आहेत. ते साला काढायची गरज नाही ना? नाही, असंच टाकायचं सालांसोबतच ना, एकदम छान होते. आणि 2 चमच तीळ लागणार. हा, असंच वाटलं ना छान होतं. आणि 2 चमच तीळ लागणार आहेत. इकडे मुठभर कोथिंबीर आहे. आता एक एक करून आजी वाटायला सुरुवात करते. आता मंगिलदारी जाऊत आपण. 2-3 निंबाड्या. हा, कढीपत्ता पण लागणार. कढीपत्ता छान होते. मग चटणी चांगली होते. मस्त सुगंध येतो कढीपत्त्याने पण. इकडे ना वाटायला सुरुवात करतोय. पाट्यावरची चटणी म्हणजे गावची टेस्टी एकदम भारी ना. आजी वाटते खायला चांगली. हा, आजी भरपूर म्हणजे चटणी टायमन हप्त्याने आजी वाटतच असते ना. आम्हाला चटणी पाहिजे. चटणीने भाकरी खाल्ली झाला. हो, जबरदस्त एकदम. काय हवा काय ना भाजीपाला. हा, चटणी आणि भाकरी असली ना तरी बस होतो. बरा पडतो खायला. काय नसलं तरी चालेल. सुकट असला तर अजून मजा. मग त्याहून पलवाची सुकटा, चटणी छान लागते. आता एक एक करून आपल्याला सर्व गोष्टी बारीक करायच्या. ते बघा, पहिल्या ठेसून घ्यायच्या, नंतर पूर्ण वाटायच्या. ते बघा, सर्व कोथिंबीर बारीक करून घ्यायचं. मस्त कोथिंबीर आणि मिरचीने मस्त हिरवा कलर येतो चटणीला. मिरच्या घालून घेतो जरा. हे ठेचत ना आपण ते पूर्ण बारीक नाही होत, हलकस जाडसर राहतं, पण त्याचाच फ्लेवर भारी येतो. चांगला मस्त वाटा हवा चांगली. हे सर्व मिरची आपल्या अंगणातल्या होत्या. हो, अंगणातली. हे कुठून आणले नाही, आपल्या घरच्या अंगणातल्या सर्व गोष्टी. सगळा पूर्ण गावाला आजी आपला नॅचरल खायला भेटतं, मुंबईला नाही. मुंबई काय मग गावाला सगळा. हो, पौष्टिक सगळा. पौष्टिक मुंबईचा काय सगळा खाता. हो, मातीतला चांगला आम्हाला. इकडे ना आता सर्व बघा लसणी घालून घेतलेत. अशाच लसणी आपल्याला ठेचायच्या. ते बघा, साली सकटच जबरदस्त चटणी होते. इकडून सर्व ठेसून झालेलं आहे. मिरच्या आणि सर्व लसणी आता बारीक करायचं. असं वाटून घ्यायचं बारीक एकदम. म्हणजे खोबरा वगैरे नंतर घालायचं ना. हो, आम्ही हा वाटू ती साला खातात. खोबरा, तीळ, मीठ नंतर घालायचं वाटून झाल्याच्या नंतर. हा वाटून झाला मग ते टाकायचं. बरोबर मिक्स होतं चांगलं. शेंगडी साला दिला की त्या बारीक करायची. मंडळी, आजी ना म्हणजे नेहमी वेगवेगळ्या प्रकारची चटणी बनवत असते. आजी आंब्याच्या टायमाला आंब्याची नसतं. हा, आंब्याच्या टायमाला आंब्याची. आता ह्या टायमाला खोबऱ्याची पण छान होते, ओल्या खोबऱ्याची पण मस्त.
जबरदस्त एकदम ना, चटणी वगैरे छान लागते. आणि पाट्यावरची ना, गावाला पाट्यावरतीच सर्व वाटतात. मिक्सर असला ना तरी पण मिक्सरमध्ये वाटत नाही. आणि आता कसं ह्या टायमाला खोबऱ्याची चटणी, आंबे आली की आंब्याच्या टायमाला आंब्याची सर्व आंबट चटणी होते, तर छान लागतात. वेगवेगळ्या प्रकारची आजी चटणी बनवते, एकदम भारी लागते भाकरी बरोबर. भाकरी सुकटा असली ना की चटणीची टेस्ट एक नंबर. तर इकडे ना ह्याच्यामध्ये आता सर्व खोबरा घालून घेते. सर्व आजी एकसाथच घालायचं की एकच आता तिले आता घेत आहे. तिल्याने मस्त भारी. हे पण आजी गावचेच सर्व तिले आहेत ना, लावलेल्या वाड्याची. गावच्या हा, गावाला अशी सफेद तिळांची शेती केली जाते. आजी मिक्स करून घेते इकडे. मीठ घालायचं सर्व वरतून. हा मीठ घालते आता. सगळं बारीक करता. सर्व मिक्स करून पुन्हा आपल्याला वाट्यावरती वाटायचंय. हे बघा, सर्व मिक्स केल्याच्या नंतर ना असं पूर्ण पाट्याने बारीक करायचे, म्हणजे मग बारीक चांगली होते एकदम मस्त चटणी. वाटायला वखत लागतो. टाइम जातो. पाट्यावरती कशी मेहनत लागते पण टेस्ट भारी येते. मिक्सर सारखी टेस्ट पाट्यावरची वखत लागतं, टेस्ट चांगली हो, चव भारी येते. मिसळ मध्ये काय जलून येते नाही तर काय. तर इकडे ना मंगिलदारात मस्त चटणी आता आजी वाटते. आणि मंगिलदारा कसं पूर्ण असं ओपन वातावरण असतं ना, हवेशीर असतं, मग छान वाटतं वाटायला पण. म्हणजे चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये असलं ना की बरं वाटतं वाटायला. आणि ही आता आपण ना तुम्ही ओल्या खोबऱ्यात, सुक्या खोबऱ्यात अशा 2 पद्धतीमध्ये बनवू शकता. ओल्या खोबऱ्यातली हप्ताभर राहते आणि जर सुक्या खोबऱ्यात बनवली ना तर 20-25 दिवस चांगली टिकून राहते ती चटणी भरपूर टाईम. तर मस्त ती पण चटणी छान होते. तुम्ही दोन्ही पद्धतीमध्ये बनवू शकता, एक नंबर दोन्ही चटण्या होतात. बारीक नको करायचं, अजून बारीक करायला लागेल. मग जाडी नाही ही बघ, तिला वाटायला उचलत लागतं. तर इकडे बघते आपली ना चटणी मस्तपैकी रेडी झालेली आहे. ही खोबऱ्याची पूर्ण आणि मिरची सर्व लसणाची चटणी आहे आणि छान रेडी झाली. पाट्यावर आता सर्व आजी निघून घेते. ही आपली गावची पाट्यावरची वाटलेली खोबऱ्या, लसूण आणि मिरचीची चटणी. त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकत नाही ना. हा, मसाला पण तुम्ही ऍड करू शकता. तर मंडळी इकडे बघताय आपली चटणी फायनली रेडी झालेली आहे, मस्त दिसते. आणि खास करून तुम्हाला आजीच्या हातच्या चटणीची रेसिपी पाहायला मिळाली, ती पण पाट्यावरची. आणि पाट्यावरची ना एक नंबर चटणी तयार होते. ही तुम्ही म्हणजे मसाला घालून पण रेडी करू शकता. याच्यामध्ये 2 चमच तिखट मसाला घालायचा, मग त्याला लाल कलर येतो आणि लाल चटणी पण ती मस्त लागते. याच्यामध्ये आपण मसाला टाकलेला नाही आहे. ही पूर्ण खोबऱ्याची, लसणाची आणि हिरव्या मिरचीची चटणी आहे. तुम्ही भाकरी, चपाती किंवा नाचण्याची भाकरी बरोबर खाऊ शकता. एक नंबर चटणी तयार होते. आणि आम्ही म्हणजे नेहमी जेव्हा लहान असायचो ना तेव्हा आजी ही सर्व चटणी मुंबईला पाठवायची ॲज अ भेट म्हणून. तर छान तयार झालेली आहे. आणि तुम्ही ओल्या खोबऱ्यात, सुक्या खोबऱ्यात दोन्हीमध्ये बनवू शकता. ओल्या खोबऱ्याची जास्त टिकत नाही, हप्ताभर तुम्ही खाऊ शकता. आणि सुक्या खोबऱ्यात बनवली ना तुम्ही 20-25 दिवस आरामात ती टिकवून ठेवू शकता. तर पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजीच्या हातची पाट्यावरची चटणीची रेसिपी पाहायला मिळाली. तर मंडळी आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.